आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्राला एका राजकीय संस्कृतीची परंपरा आहे। अनेकदा नेत्यांनी मिश्किलपणे केलेली टीका असते, खिलाडी वृत्तीने घेतलीही जाते, अशीही अनेक उदाहरणे आहेत। पण गेल्या काही दिवसांमध्ये या आरोपांची पातळी इतकी खाली गेली आहे की सर्वसामान्य जनतेला राजकारणाचा अक्षरशः उभं आलाय। आता सुद्धा अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडतात। कधी काळी अगदी मांडीला मांडी लावून बसणारे हे दोन्ही नेते आता मात्र एकमेकांच्या ढेरीवर घसरलेत। बघूया ढेरीवरून आरोपांची पातळी कशी पराकोटीने घसरली आहे माझाच्या रिपोर्टमधून। व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा पण याच्यात उपलब्ध आहे, जीपीएस ट्रॅकर त्याची पण सुविधा उपलब्ध आहे, पीए सिस्टीम। व्यसनापासून त्या ठिकाणी दूर राहा, नीट राहा, फिट राहा। त्याच्यामध्ये तब्येत वगैरे उगीच कुठेतरी पोट सुटलेली, ढेरे सुटलेले आहेत, तसलं काही करू नका। काही व्यायाम करून चालत नाही, नाहीतर जिम आहे आपला आनंद जे जिम करायला सुरुवात केली। कधी कधी अति व्यायाम देखील वर घेऊन जातो। उगीच कोणीतरी काहीतरी सल्ला दिला, तो अशा जोर काढ, अशा बैठका काढ, कराल काहीतरी स्वतःचं वाटो। पहाटे 5 वाजता उठून व्यायाम आणि योगा करून सकाळी 6 वाजता कामाला लागणारे, फिटनेस बद्दल कायम दक्ष असणारे आणि इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देणारे अजित पवार। मंत्रिमंडळामध्ये सर्वात फिट मंत्री कोण आहे तर ते गिरीश महाजन आहे। गोष्टी ज्या त्या वयामध्ये झाल्यानंतर आपल्या स्वतःला पण मदत होत असते। सकाळी लवकर उठावं, मैदानाचे खेळ खेळणं, व्यायाम करणं, पोषक आहार घेणं यासारख्या सवयी स्वीकाराव्या लागतील। अलीकडे तर काही झालं ते व्हायरल इन्फेक्शन, त्यापेक्षा सवयी चांगल्या लावा। सकाळी लवकर उठायला शिका, वेळेला महत्त्व द्या, कार्यक्रमाला वेळेला जायला शिका, वेळेत कार्यक्रम संपवायला शिका। पण अजित पवारांच्याच फिटनेसची जितेंद्र आव्हाडांनी खिल्ली उडवली आहे। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा पोट सुटलेला एक फोटो ट्विट केलाय। दादा, त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करून 6 पॅक ॲब्स केले असतील, पण तुमचा हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो। हा हा हा। कर्जतच्या मेळाव्यात अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या फिटनेसवर कोटी केली। आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा अजितदादांनी थेट भाषणात उल्लेख केला। यालाच आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलंय। काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून कुठं काय फिरायला लागलेत, कुठं काय करायला लागले। संघर्ष यार, कशाचा संघर्ष? कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, आता कशाचा संघर्ष? हे जे काही प्रकार चाललेत किंवा काहींनी मुद्दाम वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट, ढिरी आली बाहेर, ती सगळं ते काय चाललंय, कशा करता चाललंय? माझ्याबद्दल एवढा द्वेष कशासाठी की माझं पोट वाढलं याची चिंता त्यांना? मला जर फोन करून सांगितलं असतं अरे जितेंद्र पोट वाढतंय, हार्ट अटॅक वगैरे करतील, जरा सांभाळ, तर मला त्यांच्याबद्दल प्रेम आदर वाढला असता। पण भर पत्रकार परिषदे माझं पोट हे व्यंग आहे असं दाखवण्याचा हिडीस प्रकार हा द्वेषातनंच आला ना। आणि हा द्वेष माझ्याबद्दल कशासाठी? वैयक्तिक टीका कोणीच कोणावर करू नये। माननीय RR पाटलांवर जेव्हा टीका झाली ते कुठे जाऊन थुंकतात म्हणून, तेव्हा तो माणूस 24 तास रडला होता। ढेरीवरून सुरू झालेल्या या वादात अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनीही उडी घेतली आहे। सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांचा फोटो ट्विट केलाय। हाच तो 6 पॅक वाला फोटो। पावसात भिजून कोणी साहेब होत नाही। काही महिन्यांपूर्वी एकाच पक्षात असणारे, एकमेकांच्या बाजूला बसणारे, विरोधकांच्या हल्ल्यांपासून एकमेकांचा बचाव करणारे आता एकमेकांच्या वाढलेल्या पोटावरून टीका करू लागलेत। सत्तेचा हा खेळ राज्यातल्या जनतेला आणखी काय काय बघायला लावणार देव जाणे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।